नमस्कार शेतकरी मित्रांनो, महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजना लिस्ट जिल्ह्यावारी कशी पाहायची हे आपण आज संपूर्ण माहिती वेबसाईटच्या आधारे पाहणार आहोत. परंतु मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर आपण आता डायरेक्ट वेबसाईटला भेट देऊया. हे बघू शकता मित्रांनो तुम्ही PM कृषी योजना. तर काय आहे त्यामध्ये आपण बघू. महात्मा फुले कर्जमाफी योजना 2024, महात्मा फुले कर्जमाफी लिस्ट 2024. तर मित्रांनो, हे बघू शकता महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांसाठी महात्मा कर्जमाफी योजना जाहीर केलेली आहे. कर्जमाफी यादी 2023-24 MJPSKY महाराष्ट्र GOV वर लाईव्ह करण्यात आलेली आहे. महाराष्ट्रातील महात्मा फुले कर्जमाफी योजनेअंतर्गत राज्य सरकारने 2 लाखापर्यंत कर्ज माफ करणार असून मार्च 2020 पासून बँकांना आधार क्रमांक व कर्ज खात्याच्या रकमेसह तयार केलेल्या याद्या नोटीस बोर्डवर तसेच चावडीवर प्रसिद्ध केल्या जातील असे सांगितले आहे. मित्रांनो, 2019 पर्यंतचे सर्व पीक कर्ज या किसान महात्मा फुले कर्जमाफी योजनामध्ये समाविष्ट केले जाईल. महात्मा फुले कर्जमाफी योजना 2024चा लाभ मिळण्यासाठी ऑफलाईन प्रक्रियेने पूर्ण करावी लागेल. महाराष्ट्रातील शेतकरी कर्जमाफी योजना 2023-24 महात्मा फुले कर्जमाफी योजना ही शिवसेने सरकारची निवडणूक पूर्व सर्वेक्षण होती. MVA सरकारकडून 30 सप्टेंबर 2000, महाविकास आघाडी सरकारकडून 30 सप्टेंबर 2019 पर्यंतची पीक थकबाकी माफ केली जाईल असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते. तसेच जे शेतकरी कर्जाची वेळेवर परतफेड करतात त्यासाठी महाराष्ट्रात एक विशेष योजना सुरू करण्यात येणार आहे. पीक कर्जमाफी योजना महात्मा फुले कर्जमुक्ती बिनशर्त असेल आणि त्याचा तपशील मुख्यमंत्री कार्यालयाकडून योग्य वेळी सादर केला जाईल. मित्रांनो, आपण पुढे बघू शकता महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजना. महत्त्वाचे मुद्दे. योजनेचे नाव महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजना. सुरुवात महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून. उद्देश शेतकरी कर्जमाफी. लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील शेतकरी. वर्ष 2024. लाभ 2 लाखापर्यंत कर्जमाफी. अर्ज प्रक्रिया ऑफलाईन मोड. मग मित्रांनो, महात्मा फुले कर्जमाफी योजनेचा शेतकऱ्यांना फायदा तरी कसा होणार आहे. अल्प मुदतीत पीक कर्ज आणि पुनर्गठन पीक कर्ज 7 सप्टेंबर रोजी घेतले जाईल आणि अनुक्रमे 1 एप्रिल ते 9 मार्च पर्यंत प्रलंबित असेल. सरकार कर्जमुक्तीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात भरणार आहे. शेतकऱ्याने राष्ट्रीयकृत बँक, व्यापारी, जिल्हा सहकारी बँक, ग्रामीण बँक, विविध कार्यकारी सहकारी संस्थांकडून घेतलेले पीक कर्ज आणि पुनर्गठित पीक कर्ज माफ केले जाईल. शेतकऱ्यांना दिलासा देण्याची सोपी आणि पारदर्शक पद्धत. 2 लाख रुपयापर्यंत पीक कर्ज आणि पुनर्गठित पीक कर्जसुद्धा माफ होणार आहे. मग मित्रांनो, या योजनेमध्ये पात्र कोण नाही तर आपण बघू आता. महाराष्ट्र सरकारी कर्मचारी, अधिकारी, चतुर्थ श्रेणी वगळता सहकारी साखर कारखाने, कृषी उत्पन्न बाजार समिती, सहकारी दूध संस्था, नागरी सहकारी बँक, सहकारी व सूतगिरणी यांचे संचालक मंडळ आणि ह्या संस्थांमधील 2.5 लाखाहून अधिक मासिक वेतन घेणारे अधिकारी, ₹3,000 पेक्षा जास्त पेन्शन प्राप्त करणारे व्यक्ती, कृषी उत्पादनाव्यतिरिक्त इतर उत्पादनाचे करदाते, केंद्र आणि राज्य सरकारी अधिकारी कर्मचारी, मासिक पगार 25,000 पेक्षा जास्त, चतुर्थ श्रेणी वगळता. मग मित्रांनो, आता ही लिस्ट पाहिजे तरी कुठे. महात्मा फुले कर्जमाफी योजना लाभार्थ्यांच्या 3ऱ्या टप्प्यातील यादी आता प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. लोक आता खाली दिलेल्या लिंकद्वारे महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेचे नाव थेट तपासू शकता. सर्वप्रथम मित्रांनो, या वेबसाईटला भेट द्यायची. www.MJPSKY पोर्टल महाराष्ट्र GOV.in वर महाराष्ट्र शेतकरी कर्जमाफी योजनेच्या 3ऱ्या टप्प्यातील लाभार्थ्यांची यादीचे मुख्य पृष्ठ मित्रांनो आपण बघू कसे दिसेल. तर मित्रांनो, ह्याप्रमाणे आपल्याला महात्मा फुले कर्जमाफी योजनेचे पृष्ठ दिसणार आहे. महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना 2019, महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 ते 2022 हे महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजनेसाठी समर्पित पोर्टल आहे. ही यादी केवळ सार्वजनिक सेवा केंद्राद्वारे पोर्टलद्वारेच मिळू शकते. मित्रांनो, महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजनेअंतर्गत 2020-21 वर्षासाठी 7,000 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली. या निधीतून 1,306 कोटी रुपये काढण्यास महाराष्ट्र सरकारनं मान्यता सुद्धा दिली आहे. आतापर्यंत राज्यातील 25.77 लाख खातेदारांना 16,690 कोटी रुपयाची कर्जमाफी सुद्धा देण्यात आली आहे. महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी लोन वॉरियर्स स्कीम ह्या योजनेअंतर्गत पहिला टप्पा मार्चपासून सुरू होणार आहे. महात्मा फुले ज्योतिबा फुले कर्जमाफी शेतकरी लोन वॉरियर स्कीम 2024 चा लाभ घेणारे इच्छुक राज्यातील इच्छुक लाभार्थी लवकरच या योजनेअंतर्गत अर्ज करू लाभ घेऊ शकतील. पण मित्रांनो, महाराष्ट्र कर्जमाफी प्रक्रिया ही कशा प्रकारची आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील इच्छुक लाभार्थ्यांनी बँकेचे कर्ज खाते, आधार कार्ड लिंक करावे आणि विविध कार्यकारी सहकारी संस्थांशी संबंधित असावे. मार्च
पासून बँकांनी आधार कार्ड क्रमांक आणि कर्ज खात्याची रक्कम असलेल्या याद्या नोटीस बोर्डावर जाहीर कराव्या। ह्या याद्या राज्यातील शेतकऱ्यांच्या पत खात्याला एक विशिष्ट ओळख क्रमांक देईल। राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या आधार कार्डसोबत युनिक आयडेंटिफिकेशन नंबर सोबत ठेवावा लागेल आणि त्यांचा आधार क्रमांक आणि कर्जाची रक्कम पडताळण्यासाठी आप सरकार केंद्राला भेट द्यावी लागेल। पडताळणीनंतर शेतकऱ्यांना कर्जमाफीची रक्कम मंजूर झाल्यास नियमानुसार कर्जमाफीची रक्कम कर्ज खात्यात जमा केली जाईल। महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफीची आता आपले कागद कोणते लागणार किंवा डॉक्युमेंट कोणते लागणार मित्रांनो, या योजनेसाठी अल्पभूधारक आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे। महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजनेअंतर्गत सरकारी कर्मचारी आणि आयकर भरणारे शेतकरी या योजनेसाठी पात्र होऊ शकत नाही। ऊस, फळे यासह इतर पारंपरिक शेती करणाऱ्या राज्यातील शेतकऱ्यांना या योजनेतील समाविष्ट केले जाणार आहे मित्रांनो बरं का। बँक अधिकारी त्या व्यक्तीचा अंगठ्याचा ठसा घेईल। अर्जदाराचे आधार कार्ड, पत्त्याचा पुरावा, बँक खाते पासबुक, मोबाईल नंबर, पासपोर्ट आकारचा फोटो हे सर्व डॉक्युमेंट मित्रांनो लागणार आहे। आणि या शेतकऱ्यांना आता महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजनेचा लाभ हा लवकरात लवकर मिळणार आहे मित्रांनो। जर तुम्हाला ही माहिती आवडली असल्यास नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।